हजार घ्या, 5,000 घ्या, तेवढ्यावरच होतंय तेवढ्यावरच होतंय. ही इथं गेलं तिथं गेलं. सरकार मदत करतोय काय? पाऊस आला तरी बी मदत नाही, पाऊस नसला तरी बी मदत नाही. शेतकऱ्याची माती मातीन ह्याला फक्त सोनं पिकवून द्यायचं आणि ह्यानं आमचा कचरा करायचा. ही सरकारची ठाक भूमिका चालली आहे. कर्ज देतय कुणाला? कंपनी काढणाऱ्याला, कारखाना काढणाऱ्याला, काहीतरी उद्योग दारू विकणाऱ्याला पैसे देतय. पण शेतकऱ्याला होऊन कधी म्हणत नाही 30,000च्या वर तुला सोसायटी नाही. 30,000चं याज मुदल भरा मग करा. आता सध्या खायला आणणार ह्याचं पैसे भरायचं कशानं, ह्याचं कर्ज रेग्युलर करायचं कशानं, शेतकऱ्यांनी द्यायचं कशानं, ह्याची काळजी करत नाही त्यानं आमच्या गोरगरिबाची. कोटी कोटीच्याला पैसे भेटतात, कोटी कोटीच्याला कर्ज भेटतं आणि गोरगरिबाला कर्ज भेटत नाही. गेल्या वर्षी कांद्याचं पिकं 5-5 एकर कांदा केलं, पाण्यात गेलं. असंच तुमच्या सारख्याने हिडीव काढून नेलं, ही आमकं तमकं केलं आणि किती दिलं? 7,000 5,000. बियाचं तर पैसे हाताचं राहिलं, शेताचं राहिलं, गोरगरिबाच्या कष्टाचं राहिलं. इतका दयाळू शेतकरी. बहीण बहीण म्हणून बहिणीचं पैसे चालू केला. प्रत्येक माऊलीला 1,500 ह्याचं इलेक्शन झालं की त्या बहिणी गायब झाल्या का? वयात काढल्या, कुणाचं अमक्यात काढल्या, तमक्यात काढल्या, कुठं हाय कुठं हाय असं करून 7 पगारी माझ्या झाल्या. आणि माझं कसं काय वय वाढलं त्याच्यातच? पुन्हा ह्याच्या मता टायमालाच वय वाढलं काय माझं? आणि त्याच्या आधी कमी होतं काय मला? मतापासून बंदच केले हा? अरे तुला जरी 4-5 बहिणी असल्या तरी एखादी बहीण म्हातारी झाल्यावर तिला दयावाया करायची तुझी गरज नाही काय? का त्या बहिणीला शेवटचा तर आयर भावाचा नसतो का? इतक्यापर्यंत सरकार चालतो. आमचं पैसे केलं आंधळ्या पांगळ्याचं, लंगडं पांगळं 1,500 येत होतं, ती सुद्धा मला वयात काढून टाकलं. मग एखादी बहीण वयस्कर तुमच्या घरात असली तर तिला काय देत नाही? खायला प्यायला काय लागत नाही तिला? म्हातारी झाली मग काय झालं? जीव नाही का तिचा? हे सरकारला दया नाही का येत? त्यांच्या मताच्या पेड मध्ये माझं कसलं खुडलं काय खुडलं ती त्या सरकारालाच माहिती. आणि स्वतः 5-7 पगारी आल्या घरी. 1,500 बहिणीला 1,500 बहिणीला नटली मी. भावानं माझी माया केली, दया केली. पण शेवटाला भावानं काय केलं? इलेक्शन होय तोपर्यंत चालू होतं. इलेक्शन होईपर्यंत दिलं. इलेक्शन झालं, त्यांची न्याय निवाडा झाला की बहिणी कट 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 करत आला. वय झालं वय झालं वय झालं. अरे वय म्हातारी बहीण झाली तरी भाऊच आहे की तू. आणि आम्ही तुझ्या बहिणीच आहो की. जातीत बदल आहे म्हणून नात्यात बदल नाही. बहीण म्हणल्यावर बहिणीसारखंच राहावं. सरकार आई बाप म्हणल्यावर सगळ्या शेतकऱ्याची दया माया यावी. कोटी कोटीच्यालाच पैसे भेटतात, गरीबाला भेटत नाहीत. त्याला म्हणत ना मला 2 एकर आहे तरी 1/2 एकर तुला काहीतरी मदत करतो देतो. पावसात कांदा गेलं, तुमचा भाजीपाला गेला, तुरी वंबाळून गेल्या, तुमच्या सोयाबीन उडदं वाटुळं झाली, गोळा करायला सुद्धा आम्हाला फडकी भेटली नाही तरी आम्ही तसंच कष्ट करतो. आणि त्याची भरपाई किती? 5,000 आलं, 2,000 आलं, त्या अमक्यानं नेलं लिहून, त्याने आम्ही दिलं लिहून. 100 रुपये भरली फी. पळत पळत कुणाकडून तरी यायचं 100 रुपये द्यायचं. भरावं आमचं करावं, काहीतरी होईल व भेटल व त्यात आम्हाला 5,000 2,000. अरे काय देणं घेणं.